आणि आता एक नजर टाकूयात महानगरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर। 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। यावर्षीचा प्रजासत्ताक दिन विशेष असणार आहे, कारण यावेळी वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधलं जाणार आहे। कर्तव्य पथावर भारताची लष्करी ताकद तर दिसेलच, मात्र त्यासोबतच वंदे मातरमचं महत्त्व अधोरेखित केलं जाईल। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट म्हणून सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा। भारताच्या अभिमानाचा आणि वैभवाचं प्रतीक असलेला हा राष्ट्रीय उत्सव तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो, विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ होवो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईत 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकवला। यावेळी पोलिसांचं पथसंचलनही पार पडलं। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारीला पार पडणार आहे। शिंदे सेना आणि भाजपमध्येच रस्सीखेच सुरू आहे। ठाण्यात महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे। शिंदे सेनेचे पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉक्टर दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासह उपमहापौर पदाची निवडणूक देखील 3 फेब्रुवारी रोजी पार पडतेय। 30 जानेवारी रोजी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। मुंब्र्यात प्रभाग क्रमांक 31 मधील अजित पवार गटाच्या उमेदवार मनीषा प्रवीण पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यावर मुंब्रा येथील सम्राटनगर परिसरात विरोधकांनी शस्त्राने हल्ला केला। या प्रकरणी विरोधात निवडणूक लढलेल्या जगताप कुटुंबातील अप्पा जगताप यांनीच हल्ला केल्याची माहिती प्रवीण पवारांनी दिली आहे। या प्रकरणी मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंब्रा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळानं सुमारे 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही लॉटरी मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। या कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे 4000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा आजपासून सुरू होतीये। याआधीही हार्बर मार्गावरून 2021 मध्ये वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र तिला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। त्यामुळेच मध्य रेल्वेनं हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा बंद केली। आता 3 वर्षांनंतर मध्य रेल्वेनं हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल सुरू करून दिवसभरात 14 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। धुरंधर चित्रपटात भूमिका निभावणाऱ्या नदीम खान या अभिनेत्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। घरकाम करणाऱ्या महिलेवर 10 वर्ष लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्यानंतर मालवणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे। साताऱ्यातील पाचपुतेवाडी इथं एका ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। साताऱ्यात 60 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 3 IPS अधिकारी असल्याची माहिती असून पोलिसांचं पथक गुजरात इथून आल्याचं समोर आलंय। नाशिकच्या सिडको परिसरातील राणा प्रताप चौकात अज्ञात समाजकंटकांच्या टोळीनं हातात कोयते घेत दहशत माजवत 4 वाहनांची तोडफोड केली। तोडफोड केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिलाच नाही का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। कोल्हापुरात किरकोळ कारणाच्या वादातून देवकर पेट्रोल पंपावर दगडफेक आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। या दगडफेकी दरम्यान रेकॉर्डवरचा गुन्हेगार माझं कोणीही वाकड करू शकत नाही असं म्हणत दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाआधी जम्मू काश्मीर पोलिसांनी शोध मोहीम राबवली। पोलिसांनी CRPF जवानांसह श्रीनगर शहराच्या परिसरात घरोघरी जात तपासणी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये न सांगता 2 दिवस सुट्टी घेतल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरनं कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। निलेश मनोहरे असं मारहाण झालेल्या कामगाराचं नाव असून हॉटेल मॅनेजर महेश शेट्टी यांना वाकड पोलिसांनी नोटीस बजावली आहे। तर कर्मचारी हा मद्यपान करून नोकरीवर येत असल्याचा आरोप हॉटेल प्रशासनाकडून करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी एका संशयास्पद कारचा 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत 12.5 लाखांच्या नशेच्या बाटल्या जप्त केल्या। या दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा देखील प्रयत्न केलाय। यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला। या कारवाईत आरोपींकडून 3120 नशेच्या औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 12,48,800 रुपये इतकी आहे। छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक कर्णपुरा मैदानाजवळील हनुमान मंदिरात चोरी झाली आहे।
याचा पोलिसांनी अवघ्या 15 तासात तपास करत 5 आरोपींना ताब्यात घेतलं। पोलिसांनी आरोपींकडून दानपेटीतील रोख रक्कम, चांदीचे डोळे, चोरीसाठी वापरलेल्या 2 मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण 2,09,465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।